बाकीच्या बाहेर जा पाहिलं ना मी तुला सांगतो काठी मारणार झाल्या. तर मित्रांनो आजीभाऊच्या वडिलांनी दिलं आजीभाऊला घराच्या बाहेर काढून. चला बरं पुढे बघूया. तर भाऊ तुम्हाला वाटत असं आजीभाऊच्या वडिलांनी आजीभाऊ दिलं घराच्या बाहेर काढून. तर असं काय नाही श्रावण लागलं होतं म्हणून आम्ही उज्जैनला चाललो होतो बरं का भाऊ. उज्जैनला दर्शनाला जायचं म्हणून आम्हाला शिर्डीवरून बस पकडायची होती बरं का. मग लगेच काय भाऊ तयारच होते आम्हाला सोडायला. मग काय घेतली गाडी लगेच शिर्डीला निघालो बरं का भावांनो. शिर्डी गेल्यानंतर आपली ट्रॅव्हल्स पण तयार होती बरं का भावांनो. पण आम्ही झोपून जाणार होतो कारण 12-13 तास प्रवास होता म्हणून हात पाय जाम होऊन जाते म्हणून आम्ही स्लीपर बुक केली होती बरं का भावांनो. आणि मला वाटलं होतं बरं का आला असं म्हणून उठलो मी झोपातून पाहतो काय 10 वाजले तरी उज्जैन आलं नाही बनलो बाबा मोकर लांबी. उज्जैनला पोहोचल्यानंतर डोक्यात फक्त एवढंच होतं की पहिल्यांदा एक रूम बघायची रूम बघितल्यानंतर डायरेक्ट फ्रेश व्हायचं डायरेक्ट देवाचं दर्शन जायचं एवढं डोक्यात होतं बरं का भावांनो. मग काय सगळं आपल्या मनासारखं व्हायला लागलं बरं का. रूम भेटली फ्रेश वगैरे झालं कपडे वगैरे घातले लगेच दर्शनाला चाललो. आणि रूम पण आहे ना मंदिरापासून जवळ होती बरं का म्हणून काही टेन्शन नव्हतं बघ. थोडं चालायचं होतं लगेच थोडं चालल्यानंतर आम्हाला लगेच मंदिराचं शिखर दिसलं आणि लांबूनच मंदिराचं टोक दिसल्यानंतर आम्हाला थोडा आनंद व्हायला लागला बरं का. म्हणलो आलं भाऊ आता थोडं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला एलईडी लावली होती. या एलईडी मध्ये पण आम्ही दर्शन घेतलं बरं का. पण हे पोलीस का हसत होते तेच काही कळत नव्हतं. म्हणलो लवकर आलो होतो पहिलं देवाचं दर्शन घेऊ पण इथं कुणी कुठून उड्या माहित या पोरा म्हणलं भाऊ असं शॉर्टकटने देऊ नाही भेट भावानं गर्दी एवढी तू पण होती ना बास रे बास. पण 15-20 मिनिटं लाईन मध्ये लागल्यानंतर आमचं दर्शन व्हायला लागलं बरं का. तुम्ही पण बघू शकता मित्रांनो तुम्ही पण दर्शन घेऊन टाका बरं लगेच. तुम्ही माझ्या की उज्जैनच्या महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आजीभाऊ परत रिक्षा मध्ये कुठं जातात भावांना उज्जैन पासूनच परत 15 किलोमीटर काळभैरवाचं मंदिर तिथं दर्शन घ्यायचं चाललो बरं का. आणि व्हिडिओ आवडली असेल लगेच लाईक करून टाका बरं भावांनो.